हम्म. चला, काय बघायचं आपल्याला? हे सगळं बघितलं ना आपण. हे काय बघितलं आपण? ह्याचे काय काय उपयोग आहेत? ग्रीडने काय काय होतंय तर पाठांतर आत्मसात करताना काय होतंय, विद्यार्थ्यांनी पाठांतरावर भर देऊन अधिकाधिक शब्द आत्मसात करणे आवश्यक आहे. कशासाठी? त्याने काय होतंय, मेंदूचा व्यायाम, स्मरणशक्तीत वाढ, शिक्षणात यश मिळतं आणि मेंदूची सुद्धा वाढ होते. सेंदूची नाही होत, मेंदूची होती. कळालं का? नाही तर तुम्हाला सेंदूची वाटायचं. बघा, ही विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्ती वाढवण्याकरता ग्रीड म्हणजेच शब्दजाळे महत्वाची भूमिका बजावत असतं. ही तर बघितलं आपण. काय काय शोधावं लागतं ग्रीड मधून? फळं, फुलं, प्राणी, पक्षी, वाहन, शरीराचे अवयव, निसर्गातील गोष्टी इत्यादी गोष्टींच्या आपल्याला काय शोधावं लागतात? स्पेलिंग. ते शब्दाला काय म्हणतात आणि त्याचे स्पेलिंग काय करावं लागतं आपल्याला? शोधावं लागतं. चला पुढे बघा आता. हा बघा, फळांची, फुलांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, वाहनांची, शरीराचे अवयव, निसर्ग इत्यादी संबंधित नावे शोधायची असतात. चला करू सुरुवात आता. काय म्हणते रे आता? फाइंड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द करेक्ट प्रोफेशनल्स शोन इन द ग्रीड. म्हणजेच काय तर शब्द जाळात. ह्याचा अर्थ बघा आधी. प्रोफेशनल्स म्हणजे काय? व्यावसायिक. म्हणजेच काय? शब्द जाळ्यात दिलेल्या योग्य व्यावसायिक प्रयत्न काय करायचे? शोधायचे आहेत. मग बघा बरं, लावा बरं डोकं आता. काय काय मिळू शकतं? मला माहिती कसं काय आलं एवढं फास्ट उत्तर. एवढ्या फास्ट उत्तर इथं दिसतंय म्हणून आलंय, आहे का नाही? इथं दिसतंय म्हणून आलंय. पुढच्या प्रश्नांमध्ये मी उत्तर नाही टाकलेली, तसा मी लय हुशार आहे. कळालं का? आता तुम्ही सांगचाल परत परत बघू की मज्जा. हा, काय पहिल्या लाईन मध्ये बघा काय आलंय? TEACHER. आता जर तुम्हाला टीचरची स्पेलिंग पाठ नसल, काय होणार? तुम्ही किती जरी ह्याच्यात शोधलं तरी तुम्हाला सापडणार का? आणि इकडे जर समजा दोन पर्यायांमध्ये टीचर दिलेलं असलं तर कसं काय? हो, इथं पण टीचर दिलं, इथं पण टीचर दिलंय. मग कसं काय करणार तुम्हाला स्पेलिंग पाठ नसल्यावर? हा, मग बघा, टीचर. टीचर म्हणजे काय रे? टीचर म्हणजे काय? शिक्षक. घ्या लिहून स्पेलिंग पटकन. टीचर म्हणजे शिक्षक. भरपूर शब्दार्थ आहेत बघा ह्याच्यात. आता आजच्या ह्याच्यात भरपूर शब्दार्थ आहेत. शब्दार्थ लिहायला कंटाळा करायचा नाही आणि पाठ तर करायला अजिबातच कंटाळा करायचा नाही. आलं का लक्षात? लिहून झालं की सांगा. काय आहे टीचरची स्पेलिंग? ओके. टीचर. टीचर काय असतो? व्यावसायिक असतो का नाही? म्हणजे त्याचा शिक्षकी काय आहे? हा शिक्षक म्हणजे शिकवणे, हा त्याचा काय आहे? व्यवसाय आहे. अजून काय म्हणतंय बघा? टीचर आणि AUTH. कुठं दिसतोय? AUTHE. बरोबर. आता मला एक प्रश्न पडलाय, काय? हे दोनच शब्द कशामुळं? तुम्ही आता सांगितली उत्तर, आता त्याचं कारण सांगा. त्याच्या मागं काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्हाला उत्तर सापडलं का? असंच सापडलं का उत्तर? आहे का नाही? आयुष्य शक्तिमान सारखं असे डोळे बघितले की उत्तर सापडलं. होतं का असं? नाही होत. आता ह्याचं कारण सांगायचं. काय कारण असू शकतं हेच उत्तर सापडायचं? हा, काय कारण असू शकतं? बाकीचा बघा. हा शब्द तुम्ही कधी बघितला का असला? टी पासून सुरू होणारा. हा, ह्याला काहीतरी अर्थ लागतोय का? ह्याला उच्चार तरी करता येतोय का? नाही. म्हणून हे काय झालं? कॅन्सल झालं. हे सेम आहे का नाही? तसंच मिळतोय का कुठला तरी शब्द? नाही मिळत. इथं मिळतोय का? कार. एवढाच मिळतोय. कार हा मिळतोय, पण कार हा मग व्यावसायिक आहे का? नाही आहे का नाही? हा, मग ही पण नाही असं झालं. इथं काय मिळतोय? मिळतोय का एखादा शब्द? नाही मिळत. आता तिथंच जर तुम्हाला स्पेलिंग पाठ नसल, काय तिथं जर तुम्हाला वस्तूंचं स्पेलिंग पाठ नसल, गोष्टींचं स्पेलिंग पाठ नसल, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात कशी येणार? लक्षात कशी येणार की बाबा ही शब्दच नाही म्हणून हे लक्षात येऊ शकतं का? तुम्हाला वाटू शकतं तो पण शब्द असेल किंवा ह्याच्या खालचा हा पण शब्द असेल. असं वाटल्यावर काय करायचं? विचारलं किती? दोन. वाटायला किती लागल्यात? 1 2 3 4. कसं काय होणार? बरोबर का नाही? म्हणून लिहून घेतलेले शब्दार्थ न विसरता पाठ करायचे पोरांनो. जेव्हा हे इंग्रजीचं सगळं संपल तेव्हा तुमच्याकडे वहीत जेवढे शब्द असणार ना, ह्याच्या पलीकडे तुम्हाला परीक्षेत एकही शब्द नसणार. कशामुळं? कारण की तुम्ही पुस्तकातून जे शिकलाय त्याच्यातले सगळे महत्त्वाचे शब्द तुमच्या वहीत आले आणि ते तुम्ही पाठ केले. केले का नाही?
मग परीक्षेला गेल्यावर ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय येणार? बरोबर ना? पुस्तकं दिलीच कशाला असते त्यांनी, जर परीक्षेत वेगळं विचारायचं असतं तर. बरोबर ना? पटतंय ना तुम्हाला? म्हणून शब्दार्थ पाठ करायचे. हा चला, घ्यायचं का पुढचं मग आता? आलं काय लक्षात? इथं कुठलाही शब्द तयार होत नाही, इथं दोनच अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ही कार हा शब्द सुद्धा तयार होतो, पण कार हा शब्द 3 अक्षरी आहे आणि तो कशाचा आहे? वाहनाचा आहे. इथं काय विचारले त्यांनी? व्यावसायिक कोण आहे? मग टीचर. टीचर म्हणजे काय? शिक्षक. बरोबर? टीचर म्हणजे शिक्षक. आणि ऑथर म्हणजे काय? लेखक. एखाद्या पुस्तकाचा कोण असतो रे? ऑथर असतो. ऑथर. ऑथर म्हणजे लेखक. लिहा बरं. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर आहे रे? 2. चला आता पटपट बघायचं, लय वेळ नाही घालवायचा. झालं? लिहिलं का? लिखाणाची जशी जशी प्रॅक्टिस होणार तस तसं स्पीड वाढणार ऑटोमॅटिक. काय म्हणतंय? वाचा प्रश्न चला. चूज. नीट वाचायचं, सगळ्यांनी वाचायचं. काय वाचा? एक शब्द तर आला इथं. काय? प्लांट. प्लांट हा शब्द दिसलाय का नाही? म्हणजे झाडाशी संदर्भात काहीतरी असणार, हे लक्षात यायला पाहिजे बरं का. पेपरमध्ये एवढं मोठं वाक्य नाही कळालं तरी सुद्धा जो शब्द कळतो त्याच्यावरून आपल्याला अंदाज सुद्धा लावता आला पाहिजे. प्लांटच्या संदर्भात काहीतरी एवढं तरी कळलं ना वाक्य वाचून. आता तिथं तुम्हाला मराठीत अर्थ दिलेला असतो का? मराठीत अर्थ दिलेला असतो का परीक्षेमध्ये? नसतो ना दिलेला. मग तुम्हाला इंग्रजीतच अर्थ समजून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी असे शब्द महत्वाचे असतात. हा बघा मग काय म्हणतंय? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट ऑफ द पार्ट ऑफ प्लांट. म्हणजेच काय? योग्य पर्याय निवडून रोपाचा भागांचा संच पूर्ण करा. रोपाच्या का झाडाच्या रे? प्लांट म्हणजे काय? झाड. आणि ट्री म्हणजे काय? प्लांट म्हणजे झाड आणि ट्री म्हणजे पण झाड का? प्लांट म्हणजे रोप असेल ना? मग काय म्हणते बघा बरं, कुठले कुठले शब्द दिसतात इथं तुम्हाला? इथं तुम्हाला हा एक शब्द दिसावा म्हणून करून आणलाय मी. तो तुम्हाला तो परीक्षेत शोधावा लागतो. तसा दिलेला असतो का परीक्षेत? नसतो दिलेला. लिव्ज म्हणजे काय रे? पान. लिव्ज म्हणजे आता बघा की ह्याची सुद्धा मज्जा किती असते बघा. पान. आणि अजून कशाला पान असतात? झाडाला पान असतात. अजून कशाला पान असतात रे? कशी काय मज्जा? अजून कशाला पान असतात? पान कशाला असतात अजून? हा? अरे झाड वेली सगळे एकाच शेत आलं की. मग अजून पानं कशाला असतात? चालवा चालवा, डोकं चालवा. एवढा सोपा आहे का? चालवा, तुम्ही पण डोकं चालवा. हा हा, कशाला असतात? वहीला, पुस्तकाला काय असतात? पानं. मग त्याला काय म्हणतो आपण? पेपर नाही. पेपर म्हणजे कागद झाला. पानाला काय म्हणतो? काय पलटी करतो आपण? पेज. बरोबर का? PAGE. मज्जा कसली आली? मराठी अर्थ पण इंग्रजी शब्द दोन वेगळे वेगळे आहेत का नाहीत? म्हणून ते कुठल्या ह्यानी विचारलंय ते जास्त महत्वाचं असतं. म्हणून तिथं प्लांट हा शब्द काय आहे? महत्वाचा आहे. तिथं प्लांट जर विचारलं असतं, तिथं जर बुक विचारलं असतं तर आपल्याला काय लिहावं लागलं असतं? बरोबर का नाही? ल्या. PAGE म्हणजेच पुस्तकातलं पान. आणि LEAVES लिव्ज. हा हा, लिव्ज म्हणजे काय? त्याचा मराठी अर्थ पण लिहायचा बाळा. पेज म्हणजे पुस्तकाचं पान आणि लिव्ज म्हणजे झाडांचं वेलींचं, ज्याला कुठल्या ह्याला हिरवं असतं ते पान. आलं का लक्षात? कशी काय मज्जा आहे? असं तुम्ही बारीक फरक लक्षात घेतला ना, लय सोपी आहे परीक्षा. मग काय टेन्शन नाही. सांगा मला, लिहिलं की काय झालं? हा, पुढं बघा. पुढं काय शब्द दिलाय? फ्रूट. ठीक आहे, पण आता काय बघा इथं काय दिलंय आपल्याला? फ्रूट कुठे दिलंय? FRUIT. फ्रूट म्हणजे काय? फळ. आता उत्तरात काय म्हणले? प्लांटचा पार्ट असणार शब्द शोधायचा आहे. बरोबर? आता फ्रूट हा शब्द सापडला आपल्याला.
पण पर्याय दिसतोय का रे? दिसतोय का? नाही. लिव्स हा शब्द, फ्रूट एक शब्द सापडला आपल्याला, कुठला? FRUIT. फ्रूट म्हणजे फळ, बरोबर का? फ्रूट म्हणजे फळ. अजून कुठला सापडला? LEAVES. लिव्स म्हणजे काय? पाने झाडाची. कशाची? झाडाची. आणि पेजेस म्हणजे काय? पेजेस म्हणजे पाने कशाची? पुस्तकाची. बरोबर का? बरोबर लिहितोय ना मी? हा, नाहीतर बघा मी चुकवणार आहे बरं का. असंच मी चुकवणार तुम्हाला. तुमचं लक्ष आहे का नाही बघण्यासाठी. बघा, बर्ड म्हणजे काय? बर्ड म्हणजे काय? मला पण नाही माहित. माहित नाही. तुम्ही घरी अभ्यास करता का? तुम्ही घरी अभ्यास करता का? हो ना? हो ना? लिहा मग. बर्डचा अर्थ शोधून आणायचा. बर्डचा अर्थ काय आणायचा? शोधून आणायचा. आणि आजच्या होमवर्क मध्ये ऍड करा. झाडाच्या असलेल्या सगळ्या पार्ट्सची माहिती लिहून आणायची, किंवा झाडाचे असलेले सगळे पार्ट्स काय करायचे उद्या लिहून आणायचे. होमवर्क म्हणून ऍड करा, कारण हे आपल्याला लागणार आहे. झाडाचे होमवर्क. हा बघा, होम वर्क काय? झाडाचे पार्ट्स. सगळे त्याचे काय करायचे? स्पेलिंग पाठ करणे. फक्त झाडाचे का? फळ, फुलं, फळं, फुलं आणि झाडाचे पार्ट. आलं का लक्षात? ही आहे तुमचा होमवर्क. आलं लक्षात? आता पुढे बघा. ब्रांच म्हणजे काय? रूट म्हणजे काय रे? रूट म्हणजे काय? रूट म्हणजे काय? मुळे. ब्रांच म्हणजे काय? फांदी. बार्क म्हणजे काय? स्टेम म्हणजे काय? काय? लिहून आलं. साल का? बरोबर आहे का? उद्या विचारतो की. उद्या सगळ्यांना विचारणार मी. कळालं का? सगळ्यांनी हे उद्या काय करून यायचं? करून यायचं. स्टेम म्हणजे काय? ब्रांच म्हणजे काय? रूट म्हणजे काय? ह्या सगळ्या गोष्टी करून यायच्या. आलं का लक्षात? मी परत एकदा हा प्रश्न घेणार उद्या आल्यावर. आता तुम्हाला अर्थ येतात का? येतात का अर्थ? नाही का? नाही. मग कसं काय कळणार मी काय सांगतोय तुम्ही काय लिहिताय? उद्या वाचून यायचं, परत एकदा हा प्रश्न सोडवायचा. आलं लक्षात? चला पुढं. हा, काय म्हणते बघा आता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर आणि भाषा ज्ञान काय म्हणते? सर्कल द मिनिंगफुल वर्ड्स आर फाउंड इन द ग्रिड. म्हणजे काय? म्हणजे काय? सर्कल म्हणजे काय? गोल केलेले मिनिंगफुल वर्ड्स. फाउंड म्हणजे काय रे? सापडणे. काय? फाउंड म्हणजे लिहा नवीन शब्द. FOUND. फाउंड म्हणजे सापडणे. आणि सर्च म्हणजे काय? शोधणे. आलं का लक्षात? सर्च म्हणजे ती शब्द कसा माहितीये बघा बरं. इंटरनेटवर लय सवय लागली हो रील सर्च करायची. हा, कुणाच्या तरी रील, हे जर रील ते जर रील सर्च करायचं, जाऊन टाईप करायचं, सर्च करायचं, आहे का नाही? हा, पुढे बघा. विच ऑफ द सर्कल्ड वर्ड्स इज अ फेमस सिटी. काय म्हणताय? फेमस. फेमस म्हणजे काय? FAMUS. फेमस म्हणजे लिहून घ्या. लिहायची सवय लावा आता. चुक चुक करायचं नाही. शेवढंच पाठ करायचं, ह्याच्या बाहेर काय पाठ काय करायचं? फेमस सिटी इन महाराष्ट्र म्हणजेच काय म्हणते रे? महाराष्ट्रातली सगळ्यात फेमस सिटी विचारली त्यांनी. कशात? ह्याच्यात दिलेली. कशात दिलेली? ह्याच्यामध्ये दिलेली. हा,
मग बघा कुठली आहे, कुठली आहे, पुणे, बरोबर. दुसरे शब्द तयार होतात, काय होतो, मॅन. मॅन म्हणजे काय, माणूस, बरोबर. मॅन म्हणजे काय, पुरुष, पुरुष ना. मेल, मेल म्हणजे काय, मॅन म्हणजे मनुष्य, मेल म्हणजे पुरुष, फिमेल म्हणजे स्त्री, बरोबर का. माहिती आहे ना, मॅनचं स्पेलिंग MAN, मेलचं स्पेलिंग MALE, फिमेलचं स्पेलिंग FEMALE. आलं लक्षात. हा, मग मॅन म्हणजे माणूस. इथं बघा एकच सिटी, इथं काय आहे, हा शब्द कोणता आहे, MIXER, मिक्सर म्हणजे काय, गुरगुर गुरगुर गुरगुर. अर्थ तो होतो का, अर्थ तो होतो का. मिक्सर म्हणजे काय, हा, मिक्सर म्हणजे काय, रोज वापरता का नाही घरात, होमवर्क मध्ये ऍड करा. मिक्सर म्हणजे काय, म्हणजेच आली का नाही घरातली वस्तू, आली का घरातली वस्तू. असंच होणार, आपल्याला जे वापरातल्या गोष्टी असतात त्याच विचारल्या जातात, फक्त आपलं काय नसतं त्याच्याकडं लक्ष नसतं. हा, म्हणजे बघितलं का, इंग्रजी बरोबर किती मराठी सुद्धा गरजेचे आहे. काही शब्द आपल्याला बऱ्यापैकी शब्द मराठीत माहित असतात, इंग्रजीत माहित नसतात. पण काही काही शब्द असे पण असतात जे फक्त आणि फक्त कशात माहिती आहेत, इंग्रजीत माहिती आहेत, मराठीत माहित नाही. आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात, आईस्क्रीमला कुल्फी कशी म्हणतील, आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात, कसा अवघड शब्द आहे. बॅटला मराठीत काय म्हणतात, बॅट, चेंडू फळी म्हणतो बॅटला, आहे का नाही. मग आईस्क्रीमला काय म्हणतात बघा, शोधा, तुमचं डोकं चालवा, मला नाही माहित, मी नुसतं सांगत. पुढं काय आहे, अजून कुठला शब्द होतोय का रे तयार, बघा बरं. मला तर काय तुमच्या, मी काय तुमच्याकडे हुशार नाही बघा. मी उत्तर सांगणार नाही. मी उत्तर सांगितलं तुम्ही काय करणार, काय, शाबास, वा वा, किती अवघड शब्द सांगितला, इथं गोल केलंय म्हणून सांगितलंय, तरी म्हणलं कसं काय एवढं डोकं चाललंय. कुठं आहे हो, कुठं होतंय अजून, मिक्सर झाला की, मिक्सर तुम्हाला सांगितलं की होमवर्क मध्ये ऍड केला ना तुम्ही मिक्सर. हा, मग मिक्सर घेऊन या, चालू उद्या मिक्सरचा अर्थ पाठ करून या. हो, इथं तास चालू आहे, इथं काय भोजनालय चालू नाही. भोजनालयाला काय म्हणतो आपण, मेस, मेस म्हणतो. पॅड म्हणजे काय रे, पॅड म्हणजे काय, हातात घेतो आपण हाताखाली लिहायला. हा, बरोबर का, घ्यायचं का पुढं. म्हणजे सिटी कोणती, PUNE. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, आपल्याला डोकं फक्त सरळ चालवायला लागतं का रे, फक्त सरळ चालवावं लागतं का, नाही. बघा ही रेषा कशा आहेत, एक सरळ आहे, कधी आडवा शब्द तयार होऊ शकतो, कधी तिरका शब्द तयार होऊ शकतो, कधी उभा शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला बरोबर असं मागून बघायचं, असं पेपरमध्ये असं समोर पेपर आला की अंदाज घ्यायचा की कसा कसा शब्द तयार होऊ शकतो, सरळ, आडवा, तिरका होऊ शकतो का नाही. फक्त त्यांनी काय दिलेलं असतं, सलग शब्द दिलेले असतात. कसे दिलेले असतात, सलग. हे बघा, हे 4 शब्द सलग आहेत, तिरके असले तरी. हे सरळ आहेत पण सलग आहेत. हे 5 शब्द आहेत पण सलग आहेत. आणि काय काय वेळेस तर काय असतं, काय काय वेळेस तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा दिलेलं असतात, आणि त्यातनं काय म्हणलेलं असतं, एकच अर्थपूर्ण शब्द तयार होतोय, तो शोधा. म्हणजे ABCD सारख्या त्या ABCDच्या अक्षरांमधले 7, 8, 10, 15 अक्षर दिलेले असतात, आणि त्या अक्षरांमधून तुम्हाला एकच शब्द शोधावा लागतो. काय शोधावा लागतो, एकच शब्द शोधावा लागतो. असा पण प्रश्न विचारू शकतात का नाही. कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरी आपली काय पाहिजे, तयारी. बाकी काही मला माहित नाही, जे जसं होईल तसं होईल. आपण कसं असायला पाहिजे, तयार असायला पाहिजे, बरोबर. चला पुढे घ्या, घेतलं. काय म्हणते, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट ऑफ ऍक्शन्स रिलेटेड विथ, काय, रिलेटेड विथ टीचिंग प्रोफेशन. टीचिंग प्रोफेशन म्हणजे काय, कसला पेशा, शिक्षकी पेशा. कळालं का, माझा आता मी कसल्या प्रोफेशन मध्ये आहे, शिक्षक. म्हणजे त्याला कसलं प्रोफेशन म्हणतात, टीचिंग, टीचिंग प्रोफेशन. टीचिंग प्रोफेशन म्हणजे शिक्षकी पेशा. परत काय म्हणताय, कशाशी रिलेटेड, सेट ऑफ ऍक्शन्स, सेट ऑफ ऍक्शन्स रिलेटेड विथ, सेट ऑफ ऍक्शन्स म्हणजे काय, खालील वाक्यामधून असा सेट ऑफ ऍक्शन शोधा रिलेटेड विथ,
हा म्हणजे कशाचा? सेट ऑफ ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? कृती. आपण दररोज काय केलं पाहिजे? अभ्यास. ही काय असते? एक कृती. ऍक्शन म्हणजे कृती. लिहून घ्या. पिक्चर असतात, ऍक्शन मूवीज असतात का नाही? बाहुबली कसला पिक्चर आहे? कसली ऍक्शन आहे बाहुबलीच्या? ह्या बिल्डिंग वरून डायरेक्ट त्या बिल्डिंग वर स्पायडरमॅन सारखा आहे का नाही? कसा जातो? ऍक्शन मूवी म्हणतात त्याला. कसला? ऍक्शन. म्हणजे त्यात काय असतं रे? लय ऍक्शन असते, कृती असते वेगळ्या वेगळ्या प्रकारची. ह्याची शिकडून उड्या मार, तिकडून उड्या मार, ह्याचं ह्याचं डोकं फोड, त्याचं मुंडकं काप, असलंच असतं का नाही सगळं? तसलंच लय धड 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 मार मार बघायला मजा येते म्हणून आम्हाला, आहे का नाही? एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट म्हणजे काय? एंटरटेनमेंट म्हणजे काय? मनोरंजन. बरोबर, व्हेरी गुड. हा. शिक्षकी पेशाशी संबंधित कृतींचा संच पूर्ण करण्यासाठी पुढील शब्दकोड्यातून काय निवडा? योग्य पर्याय निवडा. आता तुम्ही जर बारीक लक्ष दिलं नाही तर भविष्यात हे मराठीचे शब्द मी काढून टाकणार आहे बरं का. हे असं काढून टाकणार असंच. तुम्हाला कळणार कसं? नाहीतर तुम्ही करणार, तुम्ही शिकणार कसं? मी जर ती काढलं नाही तर तुम्ही शिकणार कसं? हा, काय म्हणते मग आता? डिलीट झालं काय? काय सांगता येत नाही बाबा. काय येऊ शकतं, आहे का नाही? ओ माय गॉड. आलं का? काय व्हायला लागलंय? आलं. आलं काय? आलं सेट ऑफ ऍक्शन्स. आलं ना? आलं का आता पूर्ण? अरे हे काय इकडून आलंय वर? हा आता आलं बघा. हा चला, काय म्हणतंय? शिक्षकी पेशाविषयी संबंधित कृतींचा संच पूर्ण करण्यासाठी पुढील शब्दकोड्यातून योग्य पर्याय निवडा. निवडा बरं मग. कुठला आहे? कुठला आहे? ही एक्झाम. अयो, असं होत असते रे. शिकावं लागतंय सगळं. सोपं आहे का? आता नाही बघा होत. हा, आता हुशार झालो मी. एक्झाम इथपर्यंत आहे का? एक्झाम हा एक शब्द तयार होतोय बाळांनो. एक्झाम म्हणजे काय? तुमच्या सगळ्यात आवडतीची गोष्ट. एक्झाम, परीक्षा म्हणलं की केवढा आनंद होतो, आहे का नाही? तोंड बघा कशी पडली एक्झाम म्हणलं तरी नुसतं. हा म्हणजे काय? परत परत कुठला अजून? WRITE. बरोबर. राईट म्हणजे काय? लिहिणे. परत RIGHT. राईट म्हणजे उजवा. RIGHT. राईट म्हणजे उजवा. राईट आणि रॉंग बरोबर पण होऊ शकतं. आणि राईटचा विरुद्धार्थी शब्द आणि लेफ्ट. कशी काय मज्जा? शब्दावरून शब्द, शब्दावरून शब्द, हेच आपल्याला इथं शिकायचं आहे. ही लक्षात ठेवा. हा चला पुढचा प्रश्न. पुढचा शब्द कुठला होता अजून? रीड. बरोबर का? लय हसलो बाबा खुदकन. काय झालं? अजून आस्क. चला इकडे बघा. काय म्हणतंय मग? कुठला शब्द आहे रे? कुठला शब्द आहे? एक्झाम. तुम्ही मला एक्झामच सांगितलंय. आता एक्झामाइन म्हणजे काय? एक्झामाइन म्हणजे काय? मी नाही सांगणार. मी नाही सांगणार. मला माहिती आहे. परीक्षेत पर्यवेक्षक येतो त्याला काय म्हणतो आपण? एक्झामिनर. एक्झामिनर म्हणतो का नाही? तुम्हाला जे आता स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये तुमच्या वर्गावर एक सर येणार, त्या सरांना काय म्हणतो आपण? एक्झामिनर. म्हणजेच काय? पर्यवेक्षक. तसंच मग एक्झाम म्हणजे परीक्षा, एक्झामिनर म्हणजे पर्यवेक्षक. तर एक्झामाइन म्हणजे काय? परीक्षेत आलेले शिक्षक. परीक्षेत कसे शिक्षक येतात? पेपर मध्ये प्रश्न असतात का शिक्षक असतात? काय यार भाई. असू द्या, असू द्या, चला असू द्या. प्रयत्न असू द्या. आपल्याला हसायला आलं. थांबा. आपल्याला हसायला आलं, मज्जा आली, पण त्यांनी प्रयत्न केला. केला का नाही? व्हेरी गुड रे. असं प्रयत्न करायचा. चुकू द्या, काय अडचण नाही. लिहून घ्या शब्द. चला
लिहून घ्या, घरी शोधून आणायचा. इनकरेज म्हणजे हेल्प म्हणजे काय रे? हेल्प मदत, मदत बरोबर. शो म्हणजे काय? शो मी युअर कार्ड्स. जर मी असं म्हणलं शो मी युअर कार्ड्स तर काय असणार त्याचा अर्थ? हा, एक्झामाइन शब्दाचा अर्थ शोधून आणायचा ना उद्या मराठीत डिक्शनरी मधून व्यवस्थित शोधून आणायचा. कुठून पण आणा, मला माहित नाही. तुम्हाला मी अंदाज दिला का नाही आता? एक्झाम म्हणजे परीक्षा आणि एक्झामिनर म्हणजे पर्यवेक्षक. परीक्षा चालू असताना तुमच्यावर लक्ष ठेवायला येणार माणूस. मग मदत म्हणजे काय? हेल्प. शो म्हणजे काय? दाखवणे. काय? बरोबर का? मला खच लिहिता येत नाही, काय विषय रे? दाखवणे. इनकरेज म्हणजे काय? आपण समजा आपला कबड्डीचा गेम आहे, मी कबड्डी खेळतोय एकटाच आणि तुम्ही मला इनकरेज करताय म्हणजे काय करताय? आपण कसं एखादा चाललेला असतो विहिरीत पोहायला आणि तो त्याला पोहता येत नसतं, त्याला काय करतो आपण? हा, हा, घाबरवतो का? नाही नाही, असं धरून ढकलून देतो. जी होईल ती होईल. करतो का असं? त्याला त्याला आपण काय करतो? इनकरेज करतो. काय म्हणतो? अरे हो बाबा, होत असतंय पहिल्यांदा, हळूहळू शिकत असते. उतरलाच नाही, प्रयत्न केलाच नाही. मी तुम्हाला कसं म्हणतोय? होईल बाबा परीक्षेला तुमचं, तुम्ही काय करा, अभ्यास करा. मी तुम्हाला काय करतोय? इनकरेज करतोय. म्हणजे काय? काय करतोय? प्रोत्साहित करतोय का नाही? प्रोत्साहन देतो का नाही मी तुम्हाला? म्हणजे इनकरेज करणे म्हणजे काय? लिहून घ्या हा शब्द, हा शब्द. म्हणजे याचं उत्तर काय आलं यायला पाहिजे रे? कशाशी रिलेटेड आहे? कशाशी रिलेटेड आहे शब्द? सेट ऑफ ऍक्शन रिलेटेड विथ टीचिंग प्रोफेशन. टीचिंग प्रोफेशन मध्ये कुठला शब्द आहे इथं त्याच्याशी रिलेटेड? एक्झामाइन हा एकच प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात सगळ्यांच्या? घ्यायचं का पुढं? हे लिहून घेतले का दोन शब्द? ह्याचे अर्थ मी उद्या बघणार आहे सगळ्यांचं. तुम्ही सुद्धा लिहा, ऑनलाईन वाले. बाकी ऑफलाईन वाले मी आल्या आल्या पहिल्या 5 मिनिटात रोज बघणार बरं का काय सांगितलंय मी. माझ्या लक्षात असतं. नाहीतर तुम्हाला वाटेल मास्तरला येड आहे, याला काय कळतंय. नाद करायचा नाही. काय एक्झामाइन आणि इनकरेज झालं. चला पुढे बघा. संपवायचं आता पुढचं 5 मिनिटात. बघा काय म्हणतंय. इकडे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मीना वॉज अवॉर्डेड. मीना वॉज अवॉर्डेड म्हणजे काय? मीनाला पारितोषिक दिलं होतं. द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. फाइंड आउट ऍडजेक्टिव्ह विच सुट्स हर. म्हणजेच काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषण. तिला शाळेमधून अवॉर्ड दिलं होतं. अवॉर्ड म्हणजे काय? पारितोषिक. पारितोषिक दिल्यामुळे तिला लागू होणारी विशेषण सांगा. म्हणजेच काय? ऍडजेक्टिव्ह सांगा. याचाच अर्थ नवीन शब्द काय सापडला आपल्याला? मराठीतलं जे विशेषण आहे त्याला इंग्रजीत काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह. काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह. मग आता बघा बरं कुठली कुठली विशेषण तिला लागू शकतात. इथे एक शब्द तयार होतोय बघा. HONEST. ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे काय? ऑनेस्ट म्हणजे काय? ऑनेस्ट म्हणजे काय? सगळीकडे आम्हाला नुसतं द्या म्हणा तुम्ही, मग आम्ही हळूच सांगतो आहे का नाही? असं नाही चालणार रे. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. पुढं काय दिलाय शब्द अजून? हे बघा इथे एक शब्द आहे बघा. ह्या शब्दावर तुमचं उत्तर ठरतंय पोरांनो. बरोबर का? ह्या शब्दावर तुमचं काय ठरतंय? उत्तर. कारण की त्यांनी कशाशी संदर्भित विचारलंय? तिला काय मिळालंय रे? शिक्षणात अवॉर्ड मिळालंय. म्हणून हा शब्द महत्वाचा आहे. हा शब्द फक्त एकाच शब्दात आहे. हार्डवर्किंग जर आपण बघितला, समजा आपण हार्डवर्किंग जर पकडला, काय हार्डवर्किंग काय फक्त तुम्ही आहे का? तुमचे आई वडील नाही का हार्डवर्किंग? किती कष्ट करतात, शेतात जातात, घाम काढतात, तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करतात का नाही? मग ते पण हार्डवर्किंग आहेत. मग ते पारितोषिका संदर्भात येऊ शकतं का? नाही येऊ शकत. येऊ शकतं पण तेवढंच येऊ शकतं का? नाही. हे लक्षात ठेवायचं. गुड, ब्रेव. आता पारितोषिक मिळवण्यात ब्रेव काय असतं? ब्रेव म्हणजे काय? ब्रेवरी म्हणजे काय? ब्रेवरी म्हणजे शौर्य. ब्रेव म्हणजे शूर. छत्रपती शिवाजी महाराज काय होते? ब्रेव. ही इज अ व्हेरी ब्रेव मॅन. म्हणजे ते खूप शूर माणूस होते. असंच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आलं का लक्षात? म्हणजे त्याचं उत्तर काय पाहिजे रे? पोलाइट. पोलाइट म्हणजे काय?
नम्र. स्टडियस म्हणजे काय? अभ्यासू. आणि ऑनेस्ट म्हणजे काय? प्रामाणिक. म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या अंगात हे 3 गुण असावे लागतात. कशासाठी? स्कॉलरशिपला नंबर येण्यासाठी. आलं का लक्षात? तुम्ही पोलाइट म्हणजे नम्र असलं पाहिजे, स्टडियस म्हणजे अभ्यासू असलं पाहिजे, आणि ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. म्हणजे तुम्ही स्वतःच्या अभ्यासाच्या संदर्भात प्रामाणिक असलं तर तुमचा नंबर 100% येणार. आलं का लक्षात? हे बघा, इथं पोलाइट हा शब्द आहे, इथं पोलाइट हा शब्द आहे. स्टुडिओस सापडला आणि ऑनेस्ट सापडला. सापडला का नाही? सापडला का नाही? ओके, चला. झालं. अशाच प्रकारचे आपल्याला शब्द आहेत. ह्याच्यात काय म्हणते बघा, काय म्हणते ह्याच्यात पटकन बघा. शब्द जाळ्यामधील काही अर्थपूर्ण शब्द यम या अक्षराने सुरू होतात. यम या अक्षराने सुरू होणारा आणखी एक अर्थपूर्ण शब्द निवडा. किती शब्द तयार होतात बघा इथं. मॅजिक तयार झालाय, माइंड तयार झालाय, माईल तयार झालाय. हा, कुठला? MAB. मॅप म्हणजे काय? मॅप म्हणजे काय? मला माहित ना बाबा मॅप म्हणजे काय. ही बघा आता, ही 3 शब्द इथं सापडलेत. 3 शब्द इथं सापडलेत, इकडे लक्ष द्या. 3 शब्द इथं सापडलेत, पण त्या तिन्ही पैकी एक सुद्धा इथं पर्यायामध्ये नाही. म्हणजे अजून एक शब्द राहिलाय. कोणता राहिलाय? कुठं आहे मून? कुठं आहे? MON असतं काय मून? मूनची स्पेलिंग काय असते? MOON असते. हा, कोणता आहे बघा, कुठला तरी असू शकतो. मी काय म्हणलो तुम्हाला, फक्त असं चालायचं का? नाही, चौकस पाहिजे बुद्धी. असा पण शब्द विचारलेला असू शकतो, असा पण विचारलेला असू शकतो. असा काय? काय रे? MAIN. आता कसं चाललं डोकं? आता पहिल्यांदा डोकं चाललंय एवढ्या वेळात म्हणा आमचं, आहे का नाही? मेन म्हणजे मुख्य. काय आलं लक्षात? कुठला धडा बघितलाय आपण? इंग्रजीतला दुसरा धडा बघितलाय. त्याला हलू नको, अंगावर पडल. इंग्रजीतला कुठला धडा? काल बघितलेला पझल. पझल आणि रिडल. दुसरा ग्रीड. ह्याच्यावरचे प्रश्न घरी गेल्यावर पुस्तकातली सगळी जेवढी काही उदाहरणं आहेत ती सोडवून आणलेली असायला पाहिजे. कालच्या चॅप्टरची कालच सोडवायला पाहिजेत आणि आजच्या चॅप्टरची आज सोडवायला पाहिजे. आणि व्यवस्थित उत्तर न बघता चिटिंग करायची नाही. ओके, चला ठीक आहे. मग कोण राहिलंय का रे?